मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम, पक्षप्रवेशाबाबत माहिती नाही, स्थानिक नेत्यांचं एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश नाही, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयातून दुपारची वेळ मिळाली आहे, बडगुजर यांची माहिती। पक्षप्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने रवाना, तर बावनकुळेंच्या विधानाबाबत माहिती नसल्याची ही प्रतिक्रिया। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजित पवारांवर नाराज, शिंदेंसमोर नाराजी बोलून दाखवली, सूत्रांची माहिती। तर निधी कमी पडणार नाही, शिंदेंचं मंत्र्यांना आश्वासन। राज्य सरकारमधील मंत्र्यांचं परफॉर्मन्स ऑडिट सुरू, समाधानकारक कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ऑडिट। भरत गोगावलेंनी केलेले घोटाळे 7 दिवसात बाहेर काढणार, तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपेंचा इशारा। तर भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, अन्यथा परांजपेंनी स्वतःच्या तोंडाला काळं फासावं, गोगावलेंचं आव्हान। अनंत अंबानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट, दोघांमध्ये पावणे 2 तास चर्चा, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक, गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली, पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले, वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। राज्यातील दुर्घटनांसंदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा आढावा, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या, सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करा, मुख्य सचिवांच्या सूचना। साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा, राज्याचा अर्थसंकल्प मांडणारा चांगलं काम करेल की 85 वर्षांचा माणूस, अजित पवारांची पुन्हा चंद्रराव तावरेंवर टीका। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले, माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य, मात्र सोशल मीडियावर चोरून असा शब्द वापरत दादांचं वक्तव्य व्हायरल। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे, अंबानींबाबत चुकीचं बोललो असल्यास राजकारण सोडेन, अजित पवारांचं आव्हान। भंडारा दूध संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेची हातमिळवणी, नाना पटोले आणि महायुतीचे आमदार नरेंद्र गोंडेकर एकत्रित निवडणूक लढणार। यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार, 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकरी मानाच्या पालख्या, भाविकांना टोलमाफी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय। सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं कोलकातात इमर्जन्सी लँडिंग, तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 275 मृतांपैकी 119 जणांची डीएनएद्वारे ओळख पटली, आतापर्यंत 64 जणांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। पुण्याच्या कुंडमळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समितीची स्थापना, चौकशी समितीत 6 जणांचा समावेश, 15 दिवसात चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होणार। पंचगंगा नदीची पाणी पातळी 7 फुटांनी वाढली, गगनबावड्यासह 5 तालुक्यात अतिवृष्टी, कोल्हापुरातील 12 बंधारे पाण्याखाली। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा चिखलातून रस्ता काढत बैलगाडीतून प्रवास, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील माटेगावमधील प्रकार। ठाण्यातील काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार, अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, मेट्रो मार्गावर आता गर्दीच्या वेळी दर 3 मिनिटं 20 सेकंदांनी मेट्रो धावणार, मेट्रोच्या दिवसभरात 452 फेऱ्या। इराणच्या स्टेट मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।